नेहमी पोहे खाण्याचा कंटाळा येतो, तर आज आपण पोह्याचे छान खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे। पातळ किंवा मीडियम पोहे घ्या। पोहे आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे। तर पोहे मी भिजवून घेतले आहे। आता 5 मिनिटे हे पोहे मुरू द्यायचे। मी पातळ पोहे घेतले त्यामुळे 5 मिनिटातच पोहे मुरतात। जर मीडियम पोहे घेतले असेल तर 10 मिनिटे पोहे मुरू द्या। पोहे मुरेपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। थोडंसं अद्रक घ्यायचं, 1 चमचा धने घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरं आणि मिक्सरमधून आता याचा जाडसर ठेचा करून घ्यायचा। पोहे मुरायला ठेवून सुद्धा आता 5 मिनिटे झाले आहेत। तर हे पोहे आता हाताने असे चांगले स्मॅश करून घ्यायचे। याचा गोळा तयार करायचा। पोह्याचा गोळा आता मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचा आणि आता यात अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालायचं, अर्धी वाटी बेसन, एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। त्यानंतर हा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा घालायचा। पूर्ण ठेचा घालून घ्या। यातच आता अर्धा चमचा ओवा घालायचा, 2 चमचे तीळ, थोडासा पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरेपूड। जिरे आपण आधी ठेच्यामध्ये घातले होते त्यामुळे फक्त अर्धा चमचा जिरेपूड घाला। पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं लाल तिखट घालायचं। लाल तिखट फक्त रंग येण्यासाठी घाला, कारण आधी आपण यामध्ये मिरचीचा ठेचा घातला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची। आता 2-3 मिनिटं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात थोडं पाणी घालायचं। पाणी थोडंच घाला, कारण आधी पोह्यामध्ये सुद्धा पाणी आहे। थालीपीठ बनवण्यासाठी पीठ थोडं सैलच लागते। तर पीठ मी 3-4 मिनिटं चांगलं मळून घेतलं। आता एक मोठा गोळा घ्यायचा आणि थालीपीठ थापून घ्यायचं। पिठाचा गोळा हातावर अशा प्रकारे चांगला गोल करून घ्या आणि इथे पोळपाटाला मी एक सुती रुमाल बांधला आहे। रुमाल आधी पाण्याने ओला करून घेतला होता। थालीपीठ प्लास्टिकवर बनवू शकता किंवा अशा प्रकारे ओला रुमाल बांधून घ्या आणि हे थालीपीठ अशा प्रकारे बोटाने थापून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये लहान मोठ्या आकाराचे थालीपीठ बनवून घ्या। थालीपीठ खूप जाड थापायचं नाही। थालीपीठ जाड थापलं तर ते शिजायला वेळ लागते आणि खूप पातळ थापलं तर ते कडक होते। थालीपीठ थापल्यानंतर याला बोटाने असे होल करून घ्यायचे। असे होल केले की यामध्ये तेल टाकायचे, यामुळे थालीपीठ चांगले भाजले जाते। थालीपीठ थापून घेतलं, आता हे भाजून घ्यायचं। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी तेल लावून घ्यायचे आणि आता हे थालीपीठ उचलताना रुमालाचे असे शेवटचे टोक पकडायचे आणि थालीपीठ असं तव्यावर ठेवायचं आणि हळूच रुमाल काढून घ्यायचा। आता थालीपीठ भाजण्याआधीच यावर असे तीळ घालायचे, यामुळे थालीपीठ छान दिसते। हे जे होल्स केले यामध्ये सुद्धा तेल टाकायचं। असं तेल टाकल्यामुळे थालीपीठ कोरडे होत नाही, चांगले भाजले जाते। थालीपीठ आता पलटून घेऊयात। दोन्ही बाजूनी छान खरपूस रंग येईपर्यंत थालीपीठ भाजून घ्यायचं। थालीपीठ भाजायला थोडा वेळ लागतो। थालीपीठ जर चांगलं भाजलं गेलं तरच ते चवीला छान लागते। तर मी थालीपीठ भाजून घेतलं आहे। याच प्रकारे सगळे थालीपीठ भाजून घ्यायचे। तर इथे मी 2 थालीपीठ बनवून घेतले आहे। बघा, हे थालीपीठ कडक नाही आहे, वातळ नाही आहे, मऊ आहे, लगेच तुटते। हे पोह्याचे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। नेहमी पोहे खाण्याचा कंटाळा येतो, तर एखाद्या दिवशी नाश्त्याला हे पोह्याचे थालीपीठ बनवून बघा, खूप छान लागतात। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।